जगाचा पोशिंदा तो म्हणजे बळीराजा, परंतु या बळीराजाकडं सध्या कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही असंच म्हणावं लागेल। ना सरकारचं लक्ष ना निसर्गाची साथ। कधी बाजारभाव चांगला मिळत नाही तर कधी हवामानामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाते। सध्या कोथिंबीरीचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कोथिंबीरीची एक गड्डी 50 रुपयाला तर आज तीच गड्डी 50 पैशालाही व्यापारी घेत नाही। सरकारने या शेतकऱ्यांसाठी काही भरीव उपाययोजना करणं गरजेचं आहे। सरकार बळीराजासाठी काही करील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, पिंपरी पेंढार। पिंपरी पेंढार येथून शेतकरी बोलतोय। माझी इथं जवळपास 1 एकरच्या पुढे धना केला होता मी, तर बाजारभावामुळे असा वाऱ्यावर मला सोडून द्यावा लागतोय। त्यात माझे 35,000 रुपये नुकसान झालेले आहेत। मी अक्षरशः खोटं सांगत नाही, यात आमचे लिफ्ट बंद असताना मी या टँकरनी पाणी सोडलेले आहेत। कम से कम 10 ते 15 टँकर मी याला 1 महिन्याच्या आतमध्ये याला टाकलेले आहेत। तरी बाजारभावामुळे मला असं माझं जवळपास 60 ते 70,000 रुपयाचं नुकसान आत्ता झालेलं आहे। याबाबत काहीतरी सरकारने ठाम निर्णय घ्यायला पाहिजे आणि योग्य तो हमीभाव शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे। माझं शिक्षण 15वी B.Com झाल्यानंतर मी शेतीकडे वळालो, तर मी शेती योग्य पद्धतीने करतोय। तर मी आता 1 महिन्यापूर्वी याच्यात 80 किलो दाणा टाकलेला आहे। माझा जवळपास एकरी 35 ते 38,000 रुपये खर्च झालेला आहे या धान्याला। बाजारभाव आज 50 पैसे जो गड्डी बोलतात मार्केटमध्ये, आणि यासाठी नुकसान माझं जवळपास 60 ते 70,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आणि कांद्यांची पण परिस्थिती तीच आहे, 2 आणि 3 आणि 4 5 रुपये मार्केट भेटते कांद्यांना पण। आणि खर्च एवढा मोठा झाल्यामुळं आणि आमच्याकडे पाण्याचा थोडा तुटवडा आहे, तर मी या पीक 1 एकरभर आहे माझं, मी पिकवण्यासाठी कम से कम 15 टँकर पाणी विहिरीत सोडून या धान्याला सोडलेलं आहे। तर आता माझी एकच विनंती आहे, सरकारने एकतर हमी भाव द्यावा, नाहीतर मग आम्हाला कुठेतरी नोकऱ्या तरी द्यावा चांगल्या, जेणेकरून आमचं रोजीरोटी चालेल। असं काहीतरी योग्य तो हमी भाव शेतकऱ्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे आणि आमची शेतकऱ्यांना चांगले दिवस नक्की येतील अशी काहीतरी आशा आम्हाला दाखवून चालणार नाही। फक्त गॅरंटी पाहिजे, वॉरंटी नकोय। हे जे नुकसान झालेलं आहे आज तुम्ही पाहता, जवळपास 1-1.5 एकरचा माझा प्लॉट अख्खा फेल गेलेला आहे। आणि याला नुकसान म्हणजे भांडवल, खतं, औषधं सगळं, ट्रॅक्टर मजुरी सगळं, आणि पाण्याचे सुद्धा बिल माझ्याच्याने याच्यात निघालेलं नाही। माझं जवळ टँकर सोडलेत 15-20 टँकर मी याच्यात गावातून आणून सोडलेले आहेत विकत पाणी घेऊन। जवळपास 1500 रुपये ते 1800 रुपयाला एक टँकर पडलेला आहे। अशा करून माझं जवळपास 35 ते 38,000 रुपये नुकसान सरासरी झालेलंच आहे। याच्यात भांडवल गेलेलं आहे, खर्च आणि खर्च म्हणजे माल पिकवायला। आणि त्याहूनही अधिक माझी अपेक्षा होती की बाबा याच्यात काहीतरी 50-60 हजार रुपये आम्हाला भेटतील। त्याच्यात आमच्याकडे माणसं आहेत माल करायला, त्यांनाही काही 1 रुपया भेटलेला नाही। आणि ही कोथिंबीर मी अशी नांगरून टाकणार आहे, कांद्यात नाही भेटले म्हणून कोथिंबीरीवर राहिलो, बोललो नाही याच्यातून तरी त्याच्यात पैसे लोकांचे देता येतील, खत औषधवाल्यांचे, ट्रॅक्टरवाल्यांचे। असं करून काहीच होत नाही। आमच्याकडे पाण्याची सुद्धा 1 नंबर पार बेकड अवस्था आहे। आणि जर टँकरने आम्ही एवढं पाणी पुरून सुद्धा योग्य पद्धतीने शेती करून आम्हाला मालाला बाजारभाव भेटलेला नाहीये। मग एक तर परमिशन द्या आत्महत्या करायला किंवा चांगल्या नोकऱ्या द्या, नाहीतर मग योग्य तो हमी भाव आम्हाला पाहिजे। कारण कसं आहे, आम्ही इथं सगळे स्टँडर्ड शेतकरी आहेत, आधुनिक पद्धतीने आम्ही शेती करण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला योग्य ती साथ भेटत नाही मार्केटमध्ये। आता जवळपास माल पिकवण्याचं मार्केटिंग होत नाहीये। योग्य तो हमी भाव दिला तर काहीतरी होऊ शकतं, नाहीतर मग आम्हाला सोडून विकून आम्ही कुठल्याही सरकारवर टीका करत नाही किंवा काय करत नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला फक्त आम्ही जो माल पिकवतोय त्याला योग्य बाजारभाव दिला पाहिजे। कांद्यांची आज परिस्थिती ती 10 आणि 15 हजार रुपये एकर मध्ये भेटून राहिले। ट्रॅक्टरवाल्याचे बिल जाईना, फोन उचलत नाही आम्ही ट्रॅक्टरवाल्यांचे, खत औषधावाल्यांचे। कुठून द्यायचे पैसे त्यांना? एक तर नाही तर मग लोन तरी द्या आम्हाला, कर्ज तरी द्या, पण फेडायचं कशावर? जर शेतीने अशी गद्दारी केली आमच्या बरोबर तर कसं काय चालायचं? शेतीची गद्दारी नाही, शेतीने माल मजबारी दिलाय, पण मार्केटमध्ये चालत नाही। आज हे जवळपास 80 किलोची धाना मी असा फेकून देतोय आणि आज संध्याकाळी याला रोटर मारणार आहे। कम से कम या धान्याला 1 महिना झालाय, कुठलाच बाजारभाव नाही, वातावरण पण साथ देत नाही। हाय तोच अक्षरशः 25 पैशांनी व्यापाऱ्यांनी माझ्याकडे मागितले, 25 पैशाला एक गड्डी। जो हमी भाव आहे किंवा शेतकऱ्याचं नुकसान होतं यात राजकारणी लोक आणि सरकार कुठली दखल घेत नाही।
याबाबत नम्रतेने विनंती करतो की इथून पुढे दखल घेत जा, नाही तर आमच्यासारखे नवीन जे शिकलेले पोर आहेत आणि शेतकरीवर याच्यात जे घुसतायत ते अक्षरशः नाराज आहेत. आणि इथून पुढे जर नाही आम्ही शेती करायला आम्हाला योग्य तो हमीभाव भेटला तर आम्हाला कुठेतरी कोणच्याकडे तरी रोजानी जाण्याची आता तर गरजच आहे. पण इथून पुढे दक्षता घेतली पाहिजे सरकारने आणि नेते मंडळींनी योग्य ती, नाही का.